नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फार्म ट्रॅकचा जो नवीन सिरीज लॉन्च झालेली आहे प्रो मॅक्समध्ये. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जो मॉडेल आहे ना ते सध्याला आपल्याकडे आता 47 आहे मित्रांनो. आणि तुम्ही याची डिझाईन पाहू शकता. समोरून जे आहे ती अशा प्रकारची डिझाईन या ट्रॅक्टरमध्ये दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जे स्टिकरिंग आहे मित्रांनो, प्रो मॅक्समध्ये सिरीज जी आहे ती आता स्टिकरिंगमध्ये चेंज केलेली. तुम्ही पाहू शकता स्टिकरिंग चेंज झालेली मित्रांनो. पूर्णपणे कंपनीनं स्टिकरिंग चेंज केलेली आहे. डिझाईन वाईज थोडा लुक जो आहे ना तो इनहॅन्स केलेला आहे कंपनीने. या साईडनं पण तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा लुक जो आहे ना तो या ट्रॅक्टरमध्ये आता कंपनीने न्यू डिझाईनमध्ये ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे, न्यू स्टिकरिंगमध्ये. मित्रांनो, आता तुम्ही लुक जो आहे ना तो बघितलाच आहे. तर आता याच्यामध्ये पुढं आहे ना फ्रंटला जाळी दिलेली आहे आणि इथं क्रोम फिनिशिंगची थोडी त्याच्यामध्ये डिझाईन आहे. 47 बघू शकता तुम्ही. तर ही जाळी जी आहे मित्रांनो एअर सर्क्युलेशनसाठी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता कंपनी फिटेड पुढं बंपर दिलेला आहे. याचा जो ॲक्सेल आहे मित्रांनो तो ॲडजस्टेबल ॲक्सेल आहे मित्रांनो. हेवी ड्युटी ॲक्सेल दिलेला आहे याच्यामध्ये. स्टेरिंग जर बघितली, पॉवर स्टेरिंग याच्यामध्ये बॅलन्स टाईप ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग या ट्रॅक्टरमध्ये दिलेली आहे. पुढचा टायर साईज जर बघितला तर पुढचं टायर साईज जी आहे मित्रांनो ती 650/16 या साईजमध्ये पुढची टायर साईज येते. सायलेन्सरची डिझाईन बघून घ्या. प्लॅटफॉर्मच्या साईडला म्हणजे पुढच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं जे हिट गार्ड दिलेलं आहे त्याच्यासमोरच इथं टूलबॉक्स दिलेला आहे मित्रांनो. साईडला टूलबॉक्स आहे याचा. मित्रांनो, आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया. या ट्रॅक्टरमध्ये 47 HP इंजिन येतं. बोश कंपनीचं इनलाईन फुल पंप दिलेला आहे 3 सिलेंडरसोबत. हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो 2760 CC आहे आणि हा ट्रॅक्टर 199 NMचा टॉर्क ह्या ट्रॅक्टरमध्ये दिलेला आहे. या ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. आणि हा ट्रॅक्टर जो आहे ना तो 2000 RPM रेटेड RPMवर हा ट्रॅक्टर काम करतो मित्रांनो. याच्यामध्ये जे एअर क्लिनर आहे ते ड्राय टाईप एअर क्लिनर आहे विथ चॉक सेन्सर. साईडला बॅटरी बॉक्स दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. याची जी फ्यूल टँक आहे त्याची कॅपॅसिटी 50 लिटरची आहे. आणि याचं नॉब बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये एक कॉक दिलेला आहे चालू बंद करण्यासाठी. मित्रांनो, आता आपण या ट्रॅक्टरच्या प्लॅटफॉर्मविषयी बोलूया. प्रीमियम प्लॅटफॉर्म दिलेला आहे. मोकळा स्पेस आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आणि सिंगल स्टेप दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी. तुम्ही ट्रॅक्टरची स्टेअरिंग डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे. आणि डॅशबोर्ड जर बघितला ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. रिकमेंडेड गेअर स्पीडचा चार्ट आहे याच्यामध्ये. साईडला जे आहे ती इलेक्ट्रिक जो सिस्टीम आहे याच्यामध्ये त्याची बटन दिले आहेत ऑपरेट करण्यासाठी. पाहू शकता. आणि आता क्लच जर बघितला ना तर एकदम स्मूथ क्लच आहे मित्रांनो याच्यामध्ये. बघून घ्या तुम्ही. एकदम म्हणजे असं तुम्ही जर शोरूमला भेट दिली ना तर तुम्हाला समजून जाईल मी काय म्हणतोय ते. कारण जो क्लच आहे ना तो एकदम स्मूथ आहे याचा. आणि जर बघितलं गिअर बघितले तर साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे 12+3 मध्ये. आणि फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. डिझाईन बघून घ्या. क्रोम फिनिशिंग दिलेली. आणि मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये एक खासियत अशी आहे, हे जे गिअर आहेत ना ते एका बोटाने लावता येतात. हे बघा पूर्ण हे बघा. आता न्यूट्रल गिअर आहे. आपण आता तिसरा गिअर बघू. हे बघा एकाच बोटाने मी गिअर लावलेला आहे मित्रांनो सध्याला. तर याच्यामध्ये अशी एक सिस्टीम दिलेली. गिअरबॉक्स जो आहे ना तो पण स्मूथ गिअरबॉक्स आहे याच्यामध्ये. PC आणि DC लिव्हर सेटिंग पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये दिलेली. त्याच्याच साईडला आहे मित्रांनो एक प्रो लिफ्ट स्विच म्हणून दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जो PTOचा गिअर आहे मित्रांनो तो साईडला दिलेला आहे. PTO गिअर हा आहे मित्रांनो याचा. मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये मागचा जर टायर बघितला तर 14/9/28 या साईजमध्ये मागचा टायर येतो मित्रांनो. ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया. याच्यामध्ये PTO HP जर बघितला तर 42 HPचा PTO या ट्रॅक्टरमध्ये येतो. EPI ॲक्सेल याच्यामध्ये दिलेला आहे. आणि हेवी ॲक्सेल आहे मित्रांनो हा. तुम्ही याची सेटिंग बघू शकता. लिंकेजची सेटिंग. जसं की मी तुम्हाला PTO HP सांगितला तसंच मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक ऑप्शन आलेलं आहे ते MR PTO म्हणून आहे मित्रांनो. मल्टी स्पीड PTO म्हणून याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मित्रांनो. ते दोन्ही पण मॉडेलमध्ये अवेलेबल आहे, बेस मॉडेल आणि टॉप मॉडेल. सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे. त्याच्या साईडला बॉटल होल्डर आहे. याची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही. LED टेल लाईट्स डिझाईन याच्यामध्ये 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. आणि स्मार्ट नंबर 1 लिफ्ट म्हणून स्टिकरिंग आहे. या साईडनी पण बघून घ्या. कंपनी फिटेड जे DC वॉल दिलेले आहेत 2 DC वॉल याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो.
मित्रांनो हा होता फार्मट्रॅकचा 47 मॉडेल प्रोमॅक्स सिरीजमध्ये. हे जे मॉडेल आहे ना मित्रांनो, आता आपण जर बघायला गेलो ना तर पंजाब आणि हरियाणामध्ये काउंटर सेलचं मॉडेल आहे मित्रांनो. फार्मट्रॅकचे जे ट्रॅक्टर आहेत ना, काउंटर सेल जाते 60 म्हणा किंवा 45 म्हणा 50 म्हणा, काउंटर सेलिंगचे ट्रॅक्टर आहेत मित्रांनो. आणि आता ही जी नवीन सिरीज यांनी लॉन्च केलेली आहे, प्रीमियम सेगमेंटची सिरीज आहे मित्रांनो. आणि गिअरबॉक्स जर बघितला ना, एकदम मी जसं तुम्हाला म्हणलं एकदम स्मूथ गिअरबॉक्स आहे. आणि जी बैठक व्यवस्था आहे, सीट बघितलं ना म्हणजे कम्फर्टेबल सीट आहे मित्रांनो. बाकीचं आपलं जे सेटिंग आहे ना, जी मध्ये ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि ट्रॅक्टर जो आहे ना, वैयक्तिक तर मला खूप आवडला हा ट्रॅक्टर. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद.